इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक क्रमांक 4 अर्थनियोजन सराव संच 4.1 मधील सर्व उदाहरणे। नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक क्रमांक 4 अर्थनियोजन या घटकातील सराव संच 4.1 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात। त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आता सर्वप्रथम करपात्र किंमत म्हणजे काय तुम्हाला सांगतो। करपात्र किंमत म्हणजे काय? ज्या किमतीवर कर आकारला जातो तिला करपात्र रक्कम असं म्हणतात। त्यानंतर पुढे मुद्दा येतो तो बीजक मूल्य म्हणजे काय? तर बीजक मूल्य म्हणजे करासह आकारलेली एकूण किंमत, म्हणजे त्यामध्ये कर समाविष्ट असतो। आणि दुसरा मुद्दा आहे, जीएसटीचा जर 12% असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटी समान असतात। म्हणजे 12च्या निम्म काय आलं? 6, म्हणजे सीजीएसटी 6% असणार आहे आणि एसजीएसटी हा 6% असणार आहे। हे लक्षात ठेवा, करपात्र किमतीवर जीएसटी आकारला जातो आणि बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत, आणि सीजीएसटी आणि एसजीएसटीचा दर हा काय असतो? समान असतो। आता उत्तर आपण पाहूया। उत्तर या ठिकाणी जीएसटीचा दर किती दिलेला आहे? 12%। जीएसटीचा दर बरोबर 12% आहे। आता जीएसटीचा दर 12%, यात सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही कर काय असतात? समान असतात। म्हणजे दोन्ही कर यामध्ये समाविष्ट आहेत एकूण जीएसटी मध्ये, सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही कर काय असतात? समान असतात। हे दोन्ही कर समान असतात। हे दोन्ही कर समान असतात, म्हणून सीजीएसटी किती झालं? सीजीएसटीचा दर 12च्या निम्म किती आले? 6%। आणि एसजीएसटीचा दर हा किती येणार आहे? 6% येणार आहे। 6% आणि 6% 12% असा जीएसटीचा एकूण दर, म्हणजे तो सीजीएसटी म्हणजे केंद्राचा दर, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि स्टेट गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स म्हणजे हा राज्याकडे जाणारा कर असतो आणि हा केंद्राकडे जाणारा कर असतो। या दोघांची बेरीज 12 आणि हे दोन्ही कर समान असतात। अशा पद्धतीचं उदाहरण 1 मार्काला किंवा 2 मार्काला सुद्धा परीक्षेत विचारलं जाईल। उदाहरण क्रमांक 2, एका वस्तूवरील जीएसटीचा दर सीजीएसटीचा दर 9% आहे, तर एसजीएसटीचा दर किती, तसेच जीएसटीचा दर किती? आता यापूर्वीच आपण पाहिलेला आहे, जो सीजीएसटीचा दर असतो तोच एसजीएसटीचा दर असतो। म्हणजे लक्षात येईल, या ठिकाणी 9% आहे, म्हणजे एसजीएसटी सुद्धा किती असणार आहे? 9%। आणि जीएसटी कसा तयार होतो? तर सीजीएसटी अधिक एसजीएसटी बरोबर जीएसटी असतो। उत्तर लिहूया आपण। दिलेली माहिती काय आहे? सीजीएसटीचा दर 9% आहे। मग सीजीएसटी व एसजीएसटी काय असतात? हे दर समान असतात। सीजीएसटी व एसजीएसटीचा दर
समान असतो, समान असतो. म्हणून CGST 9%, म्हणून SGSTचा दर सुद्धा किती येणार आहे? 9% येणार आहे. दोन्ही दर काय असतात? समान असतात. आता GST म्हणजे काय? तर GST यामध्ये GSTचा दर, CGSTचा दर अधिक SGSTचा दर ह्या दोघांची बेरीज म्हणजेच तो GSTचा दर असतो. म्हणून GSTचा दर बरोबर CGSTचा दर, CGSTचा दर अधिक SGSTचा दर, SGSTचा दर. ह्या दोन दरांची काय होते? बेरीज होते. आता याचा दर किती आहे? 9% आहे. आणि SGSTचा दर सुद्धा किती आहे? 9%. म्हणून 9 9 किती बेरीज झाली? 18%. म्हणून GSTचा दर 18% आहे. म्हणून GSTचा दर 18% आहे. हे लक्षात ठेवा. GSTचा दर CGST आणि SGSTच्या बेरजे एवढा असतो आणि CGST आणि SGST हा समान असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि करपात्र किमतीवरच आपण GSTची आकारणी करत असतो. उदाहरण क्रमांक 3. मेशर्स रियल पेनने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% आहे. 28% असल्यास कर बीजकात CGST आणि SGST किती रुपये आकारला जाईल? आता पहिल्यांदा ही रक्कम आहे, करपात्र रक्कम. 2 डबे विकलेले आहेत, त्याची किंमत काढूया. 2 डब्याची किंमत, एका डब्याची किंमत किती आहे? 2800. तर 2 डब्याची किंमत किती? उत्तर एकूण विक्री किंमत बरोबर एकूण विक्री किंमत दोन गुणिले 28 बरोबर 5600 ही काय आली? करपात्र किंमत आलेली आहे. करपात्र किंमत आहे. म्हणजे एकूण किंमत किती आली? करपात्र किंमत 5600 आलेली आहे. आता या करपात्र किमतीवर काय काढणार आहोत? GST काढणार आहोत. मग GSTचा दर किती आहे? GSTचा दर हा 28% किती आहे? 28%. CGST आणि SGST हे काय आहे? समान आहे. CGST बरोबर CGSTचा दर बरोबर SGSTचा दर. आता 28च्या निम्म काय होणार आहे? 14 होणार आहे. किती आहे? 14%. 14% दर झाला. 14 14 28. म्हणून आता CGST पहिल्यांदा काढू. CGST बरोबर करपात्र किंमत किती आहे? 5600 गुणिले 14%. 14% म्हणजे 14/100. या ठिकाणी 2 शून्याला 2 शून्य गेली, उरलं 56 गुणिले 14. 56 गुणिले 14 हा जर गुणाकार केला तर उत्तर 784 येते. किती येते? रुपये 784. आता CGST 784 आहे, म्हणजेच SGST सुद्धा किती असणार आहे? दोन्ही दर समान असतात. SGST बरोबर 784 येईल. आता प्रत्येकी दर काय विचारलाय त्यांनी? कर बीजकात CGST आणि SGST किती रुपये आकारले असेल? तर उत्तर
उत्तर आपण लिहूया CGST आणि SGST. CGST आणि SGST प्रत्येकी 784 रुपये आकारला असेल. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. उदाहरण क्रमांक 4. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? म्हणजे सर्वपात्र करपात्र रक्कम ही 586 आहे. त्याच्यावर 18% GST काढावा लागेल आणि करपात्र किंमत अधिक GST ह्या दोघांची बेरीज केली की ती किंमत त्या ग्राहकाला द्यावी लागणार आहे. उत्तर करपात्र बेल्टची करपात्र किंमत बेल्टची करपात्र किंमत किती आहे? 586 रुपये. 586 रुपये आहे. GSTचा दर काय आहे? त्यावर GSTचा दर बरोबर किती टक्के आहे? 18% आहे. मग GST काढूया. GST बरोबर करपात्र किंमत किती आहे? 586 गुणिले 18% म्हणजे 18/100. या ठिकाणी सोपे रूप तुम्ही द्या. इथे सोपे रूप जर 2 शून्य आहेत 586 ला जर भागलं तर 5.86 गुणिले 18. हा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर हे 10.10 105.48 येते. किती ते 105.48. म्हणजे हा GST आला. करपात्र किंमत ही आहे. म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम तर त्याला पहिल्यांदा करपात्र किंमत द्यावी लागेल. करपात्र किंमत अधिक जो GST आहे तो GST द्यावा लागेल अधिक GST. आता करपात्र किंमत किती आहे? 586 अधिक GST किती आलेला आहे? 105.48. यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 691.48. म्हणजेच तो बेल्ट ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? 691.48. उत्तर लिहूया. उत्तर ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयांना मिळेल. म्हणजे ग्राहकाला करपात्र किमतीवर GST भरावा लागतो. या ठिकाणी 18% GST भरलेला आहे. म्हणून ग्राहकाला तो बेल्ट 691.48 रुपयांना मिळेल. उदाहरण क्रमांक 5. खेळण्यातील एका
रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत काढायची आहे. त्यावरील GST व CGST किती आहे त्याचं गणन करा. आता ही करासह किंमत आहे, याची करपात्र किंमत दिलेली नाही, म्हणजे ती आपल्याला मानावी लागेल. उत्तर समजा त्या कारची करपात्र किंमत रुपये X आहे. X रुपये किंमत आहे. मग करपात्र किमतीवर आपण काय करतो, GST आकारतो. म्हणजे GST किती येणार आहे, GSTचा दर काय आहे, GSTचा दर 18%. किती आहे, 18% आहे. आणि करपात्र किमतीवर आपण काय काढतो, GST. म्हणून GST बरोबर 18 X गुणिले 18 भागिले 100, म्हणजेच 18X. 18 गुणिले X 18X भागिले 100. आता या ठिकाणी 2 न भाग जातो. 2 9 18, 2 5 10, म्हणजेच हे काय येईल 9X छेद 50 येणार. आता हे GST आला. आता ही एकूण किंमत दिलेली आहे, म्हणजे हे बीजक मूल्य आहे. जे करासह किंमत असते त्याला आपण काय म्हणतो, बीजक मूल्य आहे. म्हणून बीजक मूल्य किती आहे, बीजक मूल्य रुपये किती आहे, 1770 आहे. मग बीजक मूल्य म्हणजेच काय असते, तर त्यामध्ये करपात्र किंमत अधिक GST, करपात्र किंमत अधिक GST बरोबर काय येतं, बीजक मूल्य असते. बीजक मूल्य आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. बीजक मूल्य म्हणजे काय, तर बीजक मूल्य म्हणजे त्यामध्ये करपात्र किंमत आणि GST येते. या ठिकाणी करपात्र किंमत किती आहे, X, आणि GST किती आहे, आलेला आहे 9X छेद 50 बरोबर बीजक मूल्य किती आहे, 1770 आहे. आता या ठिकाणी छेद जर समान केले तर 50 ने X ला गुणल्यावर किती आलं, 50X अधिक 9X छेद 50 बरोबर 1770. आता हे 50 भागाकारात आहे, ते कुठे जातील, उजव्या बाजूत गुणाकारामध्ये जातील. 50X आणि 9X म्हणजेच 59X बरोबर 1770 गुणिले 50 येणार. 1770 गुणिले 50 म्हणजेच या दोघांचा जर गुणाकार केला 59X बरोबर, या दोघांचा सेपरेट गुणाकार करा, तो गुणाकार येतो 88,500 हा त्यांचा गुणाकार आलेला आहे. यावरून X ची किंमत आपण काढणार आहोत. म्हणून X बरोबर काय येईल, 88,500 भागिले 59. आता 59 ने जर भागलं तर X ची किंमत किती येते, 1500 येते. भागाकार कच्च्या पानावर करा, ही किंमत किती आली, 1500 आली. याचाच अर्थ ही करपात्र किंमत आहे. X म्हणजे काय आहे, करपात्र किंमत आहे. आणि ह्या करपात्र किमतीवर आपण GST काढतो. आता GSTचा दर 18% आहे, म्हणून GSTचा दर
18% आहे. म्हणून CGST व SGST चा दर किती येईल? दोघांचा दर हा 9% येणार आहे. किती येणार आहे? 9%. मग आता करपात्र किंमत किती आली? 1500. म्हणून CGST बरोबर 1500 गुणिले 9% म्हणजे 9 भागिले 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेली. 15 गुणिले 9, 15 गुणिले 9 बरोबर 135 आलेला आहे. आता हा CGST 135 म्हणून काय झालं? SGST सुद्धा किती आहे? 135 रुपये येणार आहे. किती येणार आहे? 135 रुपये असणार आहे. दोन्ही समान असतो, CGST आणि SGST. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. उत्तर खेळण्यातील कारची करपात्र किंमत रुपये 1500 व GST आणि CGST किती आला? व CGST व SGST काय आहे? हा रुपये 135 आहे. अशा पद्धतीने त्याची ती उत्तरं येतील. उदाहरण क्रमांक 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करास 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनर वरील GSTचा दर 14% आकारला तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. 1. SGSTचा दर, AC वरील GSTचा दर, AC करपात्र किंमत, SGSTची एकूण GSTची एकूण रक्कम, CGST व SGSTची रक्कम काढायची आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण दर बघणार आहोत. उत्तर 1 नंबरचं उत्तर पाहूया. येथे CGSTचा दर काय दिलेला आहे? येथे CGSTचा दर 14% आहे. किती आहे? 14% आहे. म्हणून CGST आणि SGST कसं असते? समान असते. CGST व SGSTचा दर, GSTचे दर काय असतात? GSTचे दर समान असतात. म्हणून SGSTचा दर काय झाला? म्हणून SGSTचा दर किती आला? 14% आला. किती आला? 14%. याचा दर आहे 14%. आता AC वरील GST काढणार आहे. GST म्हणजे काय? तर GST मध्ये आपण काय करतो? CGSTचा दर आणि SGSTचा दर एकत्र करतो. 2 नंबर AC वरील GSTचा दर, AC वरील GSTचा दर बरोबर CGSTचा दर अधिक SGSTचा दर. आता CGSTचा दर किती आहे? 14. म्हणून 14
अधिक 14% बरोबर 14 दोन्ही किती आलं 28% आलं. म्हणजे GSTचा दर किती आहे 28% आहे. GSTचा दर 28%. म्हणजे पहिल्यांदा आपण CGST वरून SGSTचा दर काढला 14%. आता त्यानंतर AC वरील GSTचा दर, GSTचा दर म्हणजे CGSTचा दर अधिक SGSTचा दर बरोबर 14 अधिक 14 28% झालेला आहे. आता तिसरा मुद्दा आहे AC करपात्र किंमत. AC वरील करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे 3 नंबर. आता यापूर्वीचं उदाहरण आपण सोडवलं होतं. यामध्ये कारची करपात्र किंमत काढली होती. एका रिमोट कंट्रोलच्या कारची किंमत आपण काढली होती. त्यानुसार हे उदाहरण सोडवूया. समजा ACची करपात्र किंमत काय मानूया X मानू. समजा ACची करपात्र किंमत काय करू रुपये X मानू किंवा X आहे मानलेलं तर समजा म्हटले. मग आता GSTचा दर किती आहे याच्यावर 28%. म्हणून आता आपण GST काढूया. म्हणून GST बरोबर काय येईल GST बरोबर X च्या किती टक्के काढणार आहोत. GSTचा दर झाला 28%. म्हणजे 28 भागिले 100 येणार. म्हणजेच 28X छेद 100. याला जर सोपे रूप दिलं आपण तर 4 न भाग जातो. 4 7 28 आणि 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20. म्हणजे 7X छेद काय आलं 25 आलेलं आहे सोपे रूप देऊन. आता आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी करपात्र किंमत अधिक GST बरोबर काय येतं बीजक मूल्य. आता करपात्र किंमत अधिक GST बरोबर काय येणार आहे बीजक मूल्य. बीजक मूल्य. आता बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली किंमत किती आहे 51,200 आहे. आता या सूत्रात किमती ठेवणार आहोत. करपात्र किंमत किती आहे तर 7X छेद करपात्र किंमत X आहे. करपात्र किंमत X अधिक ही किंमत आहे GST 7X छेद 25 बरोबर ह्या दोघांची बीजक मूल्य किती 51,200 आहे. आता इथं 25 ने छेद समान केले तर काय येईल 25X अधिक 7X छेद 25 बरोबर 51,200 होणार आहे. 25 आणि 7 किती झालं 32X बरोबर 51,200. हे 25 भागाकारात आहे तिकडे गेल्यानंतर कुठे जाईल गुणाकार क्रियेत जाणार आहेत. मग हे 32 गुणाकारात आहे ते तिकडे गेल्या कुठे जाईल भागाकारात. 51,200 गुणिले 25 छेद 32. याचा जर सोपे रूप देऊन भागाकार केला गुणाकार केला तर उत्तर किती येते X बरोबर 40,000 येते. किती येते X बरोबर 40,000 येते. सोपे रूप द्या समान संख्येनं भाग घालवा. या ठिकाणी 16 न जाईल 8 न भाग जाईल आणि मग तो गुणाकार किती येतोय 40,000. म्हणजे AC ची करपात्र किंमत म्हणून AC ची करपात्र किंमत किती आहे 40,000 रुपये 40,000 आहे. किती किंमत आली त्याची 40,000 आहे.
आता जी एस टीची एकूण रक्कम काढणार आहे. जी एस टीची एकूण रक्कम म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, बीजक किमतीतून करपात्र रक्कम काय करावी लागणार आहे, वजा करावी लागणार आहे. तर बीजक मूल्य किती आहे आपलं 51,200 वजा 40,000 केलं की आपल्याला जी एस टीची एकूण रक्कम येईल. मग जी एस टीची रक्कम आली की मग आपण सी जी एस टी आणि एस जी एस टीची रक्कम काढणार आहोत. 4 जी एस टीची रक्कम काढूया. 4 नंबर जी एस टीची एकूण रक्कम, जी एस टीची एकूण रक्कम बरोबर बीजक मूल्य वजा करपात्र किंमत. करपात्र किंमत आहे. आता बीजक मूल्य किती आहे 51,200 वजा करपात्र किंमत किती आली होती आपली 40,000. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येते रुपये 11,200. आता हे काय झालं, जी एस टी झाला. जी एस टीची एकूण रक्कम आपल्याला काढायचं आहे काय आता, सी जी एस टी आणि एस जी एस टी. सी जी एस टी आणि एस जी एस टी काय असते, समान असते. म्हणून सी जी एस टी याच्या काय येणार आहे, निम्मी येणार आहे. सी जी एस टी बरोबर जी एस टीची रक्कम, जी एस टीची रक्कम भागिले 2, कारण निम्मे असणार आहे त्याच्या, जे 11,200 छेद 2 बरोबर रुपये 5,600 ही सी जी एस टी आली. म्हणून एस जी एस टी सुद्धा किती आलं, दोन्ही समान असते. एस जी एस टी सुद्धा 5,600 रुपये. अशा पद्धतीनं ही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आता याची उत्तरं सुद्धा आपण खाली एकत्र लिहिता येतील. उत्तरे पहिल्याचं उत्तर काय होतं, तर सी जी एस टीचा दर, सी नव्हे एस जी एस टीचा दर 14%, ए सी वरील जी एस टीचा दर, ए सी वरील जी एस टीचा दर 14 14 किती आला होता, तो 28% आला होता. ए सीची करपात्र किंमत, ए सीची करपात्र किंमत किती आले ते 40,000 रुपये. 40,000 रुपये. 4 जी एस टीची एकूण रक्कम, 4 जी एस टीची एकूण रक्कम 11,000 किती आहे 200 रुपये. त्यानंतर 5 सी जी एस टी बरोबर रुपये 5,600 व 6वा मुद्दा एस जी एस टी बरोबर रुपये 5,600. अशा पद्धतीने ही उत्तर आपण एकत्र लिहिलेले आहेत. उदाहरण क्रमांक 7, प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीची वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जी एस टीचा दर 28% आहे. तर प्रसादला ती वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात सी जी एस टी आणि एस जी एस टी किती असेल? आता ज्यावेळी आपण
करपात्र रक्कम काढतो त्यावेळी त्यातून सूट काय करावी लागते, वजा करावी लागते. तर एक एक पायऱ्या आपण पाहूया. उत्तर वॉशिंग मशीनची किंमत किती आहे? वॉशिंग मशीनची किंमत, मशीनची छापील किंमत किती आहे? 40,000 रुपये आहे. आता सूट किती आहे? 5% सूट आहे. 5% सूट आहे. आता सूट बरोबर कुणाच्या 5%? सूट बरोबर 40,000च्या 5%. जे 40,000 गुणिले 5 भागिले 100. या ठिकाणी 2 शून्याला 2 शून्य गेली. 5 चोक 20 आणि ही 2 शून्य, म्हणजे 2,000 रुपये काय झाली? सूट मिळालेली आहे. मग आता सूट यातून काय, एकूण छापील किमतीतून सूट वजा केली की ती येणारी किंमत काय असते? करपात्र किंमत. करपात्र किंमत बरोबर 40,000 वजा 2,000 बरोबर रुपये किती आले? 38,000 ही करपात्र किंमत आलेली आहे. मग आता जीएसटीचा दर काय आहे? तर जीएसटीचा दर हा 28% आहे. जीएसटीचा दर 28% आहे. मग करपात्र किमतीवर जीएसटी किती होतोय? म्हणून जीएसटी बरोबर 38,000 गुणिले 28%, म्हणजे 28/100. या ठिकाणी या 2 शून्याला 2 शून्य गेली, म्हणजे 3,080 गुणिले 28. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो रुपये 10,740 येतो. म्हणून जीएसटी बरोबर रुपये 10,640 हा आपला जीएसटी आलेला आहे. मग त्याने काय विचारलेलं आहे? CGST आणि SGST काढायचे. ते काढण्यापूर्वी प्रसादला वॉशिंग मशीन खरेदी करताना किती रुपये द्यावे लागतील? तर करपात्र किंमत आहे 38,000 आणि त्याच्यावरचा जीएसटी आहे 10,400. म्हणून प्रसादला द्यावी लागणारी एकूण रक्कम काढूया. म्हणून प्रसादला द्यावी लागणारी एकूण किंमत म्हणजे काय आहे? ती करपात्र किंमत अधिक काय येणार आहे? जीएसटी. मग करपात्र किंमत किती आहे? 38,000 अधिक जीएसटी किती आहे? 10,740, म्हणजे 38 आणि 10 48,000 रुपये. 48,640 रुपये त्या कोणाला द्यावे लागतील? प्रसादला द्यावे लागतील. आता CGST आणि SGST किती असणार आहे? तर CGST बरोबर GST भागिले 2. GST भागिले 2. मग GST किती आहे? 10,640 भागिले 2 जर केलं तर उत्तर किती येते? 5,320. CGST 5,320 म्हणून SGST सुद्धा किती येणार आहे? कारण दोन्ही दर समान असतात, किमती सुद्धा समान येणार. 5,320 रुपये हा त्याचा CGST आणि SGST आलेला आहे. म्हणून उत्तर प्रसादला ते मशीन
उत्तर प्रसादला ते मशीन 48,640 रुपयांना 640 रुपयांना मिळेल व CGST SGST व CGST व SGST कर बीजकात प्रत्येकी किती दाखवावा लागेल 5,320 रुपये दाखवावा लागेल किंवा दाखवला असेल दाखवला असेल अशी 4.1 मध्ये एकूण 7 उदाहरणं होती ही लक्षात ठेवा. टक्केवारी काढायचं मी ती संख्या भागिले 100. करपात्र किमतीवर आपण GST काढतो. GSTच म्हणजे CGST आणि SGST म्हणून GST ची रक्कम तयार होते त्याचा दर. अशा पद्धतीने ह्या शाब्दिक उदाहरणांची तयारी करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.